नमस्कार मंडळी. आजचा मेनू जर तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने बनवून खाल्ला ना, तर नक्कीच तुम्हाला या पदार्थाची चटक लागेल. खायला पण भारी, बनवायला पण सोपा आणि घरच्याच साहित्यात अगदी खमंग असा आपला पदार्थ तयार होतो. आणि याबरोबर खाण्यासाठी मी खमंग अशी मिरची बनवली. एक सिक्रेट मसाला घातला आणि अगदी अप्रतिम अशी आपली मिरची तयार झाली. आणि तुम्हाला खरं सांगू का, खायला हा पदार्थ इतका भारी लागला, की पाहुणे आल्यानंतर सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी काय केलं, मागच्या व्हिडिओमध्ये जी मी भाजणीची चकली बनवली होती ना, त्याचे काही पीठ शिल्लक राहिले होते. तर तेच चकलीचे भाजणीचे पीठ इथे मी घेतले आहे. पण जर तुमच्याकडे भाजणीचे पीठ नसेल तर काय करायचं, 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आता आपल्याला हे भाजणीचं पीठ चाळून घ्यायचंय. भाजणीच्या पिठामध्ये कसं असतं ना, सगळ्या डाळी असतात, ओवा पावडर असते, जिरा पावडर असते. त्यामुळे पिठाला एक वेगळाच सुगंध असतो. आणि असे भाजणीचे पीठ जर आपण तयार करून ठेवले, तर 6 महिने फ्रिजमध्ये सहज टिकते. त्यामुळे कधीही आपल्याला असा खमंग पदार्थ खायची इच्छा झाली, तर फ्रिजमध्ये काढून अगदी सहज बनवू शकतो. आता भाजणीच्या पिठाची डिटेल रेसिपी मी जो चकलीचा व्हिडिओ टाकला होता ना, त्यामध्ये पूर्ण दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर असे पीठ बनवायचे असेल, तर भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ पूर्ण पहा. आता 2 वाटे भाजणीचे पीठ घेतल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि 1 वाटी बाजरीचे पीठ घेतले आणि तिन्ही पीठं चांगले चाळून घेतले. आणि चाळून घेतल्यानंतर हाताने सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचं. तर आता यामध्ये घालण्यासाठी मी काही साहित्य बारीक करून घेतलं. तर 2 मोठे कांदे बारीक करून घेतले. चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतले. टोमॅटो छान बारीक चिरून घेतला. त्याचबरोबर थोडी जास्तीची कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता हे सगळं साहित्य पिठामध्ये घालायचं. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घातले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर अर्धा चमचा हळद पावडर घालायची, पाव चमचा हिंग घालायचा. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या. त्याचबरोबर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आणि अर्धा चमचा जिरे घालून हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये थोडं-थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. आता हे बारीक केलेलं सगळं साहित्य पिठामध्ये घालायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे खाण्याचं तेल घालायचं. आता काय करायचं, हे सगळं साहित्य आधी हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता आपण यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घातली. पण पिठाच्या प्रमाणानुसार हे सर्व साहित्य आपण कमी जास्त घालू शकतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि वाटणाचं जे काही पाणी होतं ते सगळं यामध्ये घालायचं. आणि अशा पद्धतीने थोडं-थोडं पाणी घालायचं आणि चांगला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि हा पिठाचा गोळा तयार करून घेताना काय करायचं, पाणी एकदम नाही घालायचं. अगदी थोडं-थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. आणि एकसारखं हाताने अशा पद्धतीने मस्त पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अगदी नॉर्मल असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. अगदी सहज दाबलं जाईल अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं, की थोडा वेळ या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचंय. आता 5 मिनिट हे पीठ आपल्याला असंच बाजूला ठेवायचं. आता इथे मी काही मोठ्या साईजच्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या जास्त तिखट नसतात. त्यामुळे या मिरच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खाऊ शकतं आणि चवीला सुद्धा तितक्याच भारी लागतात. तर आता इथे मी सगळ्या मिरच्या धुवून घेतल्या. कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायच्या. आता मिरच्या कोरड्या करून घेतल्या की काय करायचं? यामध्ये भरून घेण्यासाठी आपल्याला काही मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला. शेंगदाणे आधी भाजून घेतले, नंतर त्याचा बारीक कूट तयार करून घेतला. आता या शेंगदाण्याच्या कूटमध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आणि 1 चमचा धना पावडर घालायची. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. आता यामध्ये मी एक सिक्रेट मसाला घालणार आहे. त्यामुळे ही मिरची चवीला एकदमच भारी लागेल. तर आता यामध्ये मी 1 पॅकेट मॅजिक मसाला घालणार आहे. मॅजिक मसाला घातल्यामुळे काय होतं, ही मिरची चवीला अप्रतिम लागते. आणि लहान मुले सुद्धा ही मिरची खूपच आवडीने खातात. आता काय करायचं, हाताने हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता मिरच्याही चांगल्या कोरड्या झाल्या आहे. चाकूने या मिरच्यांना अशा पद्धतीने मधोमध चीर पाडून घ्यायची.
अगदी अलगद हळूहळू मिरची न तुटता मधोमध अशी चीर पाडून घ्यायची. आता तुम्हाला जर वाटलं तर त्यामधील बिया काढून टाकायच्या. आता काय करायचं, सगळ्या मिरच्यांना अशा पद्धतीने चीर पाडून घेतली की जो तयार करून ठेवलेला मसाला आहे तो चांगला एकजीव करून घ्यायचा आणि तो सगळा यामध्ये घालायचा. अशा पद्धतीने हाताने दाबून दाबून मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा. तर आता सगळ्या मिरच्यांमध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा. आणि या मिरच्या तयार करून ठेवल्या की 2 दिवस सहज टिकतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही या मिरच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. तर आता इथे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलाय. आणि सगळा मसाला भरल्यानंतर थोडाच मसाला आपला शिल्लक राहिला. तर काय करायचं, या मिरच्या तयार करण्यासाठी गॅसवर एक पसरट भांडं ठेवायचं, पॅन किंवा तवा. आणि पॅन गरम झाला की यावर थोडंसं तेल घालायचं. आणि तेल गरम झालं की सगळ्या मिरच्या यावर घालायच्या. एकावर एक न ठेवता पॅनवर सगळ्या मिरच्या पसरून घालायच्या. आणि सगळ्या मिरच्या घातल्या की यावर झाकण ठेवायचं. आता कमी गॅसवर या मिरच्या मस्त 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायच्या. आता पीठही छान भिजले आहे. एका बाजूला आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा. आता काय करायचं, एक पोळपाट घ्यायचा आणि त्यावर एक कॉटनचा ओला कपडा अंथरून घ्यायचा. आता कॉटनच्या कपड्याला थोडे थोडे पाणी लावायचे. एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा. तो कॉटनच्या कापडावर ठेवायचा आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताला थोडे थोडे पाणी लावून धापाटे थापून घ्यायचे. धापाटे हाताला चिटकू नये यासाठी हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि मस्त गोल गोल धापाटे थापून घ्यायचे. आता तुम्हाला जाड किंवा बारीक जसं धापट हवं असेल तसं थापून घ्यायचं आणि धापाट्याला असे गोल गोल तयार करून घ्यायचे. आता गरम केलेल्या तव्यावर हे धापाटं घालायचं आणि कॉटनचा कपडा काढून घ्यायचा. आणि आपण धापाट्याला जे छिद्र केले होते त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं तेल घालायचं. आता जोपर्यंत धापाटा एका बाजूने भाजून होत आहे तोपर्यंत मिरच्या उलट्या करून घ्यायच्या. 3 ते 4 मिनिट मिरच्या एका बाजूने छान शिजल्या. आता सगळ्या मिरच्या उलट्या करून घ्यायच्या. आणि सगळ्या मिरच्या उलट्या करून घेतल्या की पुन्हा यावर झाकण ठेवायचं. आता आपलं धापाटं सुद्धा एका बाजूने छान शिजलं आहे. आता उलटं करून घ्यायचं. आता धापाट्यावर दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकसं तेल लावून घ्यायचं. आता अशा पद्धतीने उलटा-पालटा करून छान खमंग असं धापाटं भाजून घ्यायचं. छान लालसर होईपर्यंत मस्त असं धापाटं भाजून घ्यायचं. हे धापाटे खायला इतके भारी लागतात ना, की एका वेळेस तुम्ही 3 ते 4 धापाटे अगदी सहज खाल. धापाटे तर आपण अनेक प्रकारे बनवतो, पण हे धापाटं खायला एकच नंबर लागतं. तर मस्त खमंग असं धापाटं आपलं भाजून झालंय. आता मी तुम्हाला दुसरं धापाटं थापून दाखवते. तर यासाठी कॉटनच्या कापडावर थोडं पाणी घ्यायचं, थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताला हलकसं पाणी लावायचं. आणि पाणी लावून अशा पद्धतीने गोल गोल धापाटं थापून घ्यायचं. एक धापाटं थापून घेताना हाताला 2 ते 3 वेळा पाणी लावून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने धापाट्याला छिद्र करून घ्यायचे. सुरुवातीला तवा गरम असतानाच त्यावर धापाटं घालायचं, नंतर गॅस कमी करायचा. आणि धापाटं तव्यावर घातलं की त्यावर 1 चमचा तेल घालायचं. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने तेल लावून उलटं-पालटं करून खमंग असं धापाटं भाजून घ्यायचं. आता धापाट्यावर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल लावा, तूप लावायचं असेल तर तूप लावा किंवा बटर लावायचं असेल तर बटर लावून सुद्धा हे धापाटे चवीला खूपच भारी लागतात. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे धपाटे तयार करून घ्यायचे. तर आता 2 ते 3 मिनिटानंतर मिरचीवरील झाकण काढायचे.
आणि मिरची उलटी पालटी करून घ्यायची. ज्या बाजूने आपल्याला मिरची कच्ची वाटत असेल त्या बाजूने मिरची दाबून दाबून भाजून घ्यायची. आणि सगळ्या मिरच्या भाजून झाल्या की जो काही मसाला आपला शिल्लक राहिला होता तो सगळा मसाला यामध्ये घालायचा. आणि मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर ही मिरची चांगली परतून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी आपली मिरची तयार झाली आहे. आणि या मिरचीचं वैशिष्ट्य असं आहे की एका वेळेला तुम्ही 1 मिरची नाही तर 3 ते 4 मिरच्या अगदी सहज खाल, इतकी चवीला भारी लागते. आणि मिरच्या भाजून घेताना ज्या मिरचीला काळे डाग पडले ना, ती मिरची तर खायला एकच नंबर लागते. तर तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी आपली मिरची तयार झाली आहे. आता या मिरच्या धपाट्याबरोबर खा किंवा अशाच चपातीबरोबर खा. खायला तर एकच नंबर लागतात. तर मंडळी धपाटे तर आपण अनेक प्रकारचे करतो. पण हे जे चकलीच्या भाजणीच्या पिठाचे धपाटे आहे ना, हे तर खायला एकच नंबर लागतात. याची सर तुमच्या कुठल्याही धपाट्यांना येणार नाही. आणि त्याबरोबर जर अशी खमंग मिरची असेल आणि दही असेल, तर मग काय मस्त दणकून ताव मारायचा. आणि असा खमंग, स्वादिष्ट, चमचमीत याला कितीही नावं दिले तरी कमीच आहे. असा धपाटा तुम्ही जर एकदा खाल्ला ना, तर याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने खमंग असा धपाटा आणि त्याबरोबर खायला चविष्ट अशा मिरच्या नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.